खडगाहुनी करण्या मन धारदार, भाल्याहुनी बनण्या मन टोकदार, वज्राहुनी घडण्या मन हे कठोर, धर्मार्थ प्राशन करू शिवपुत्र सार. या 16व्या श्लोकाचा अर्थ असा आहे, जर आपल्याला स्वतःला घडवायचे असेल तर पहिल्यांदा आपले मन एखाद्या तलवारीप्रमाणे धारदार बनवले पाहिजे, जेणेकरून मनावर येणारा ताण नष्ट होईल. तसेच ज्याप्रमाणे भाल्याचे टोक निमुळते आणि टोकदार असते, तसेच आपलेही अंतर्मन टोकदार बनवले पाहिजे, जेणेकरून आपल्या मनाची सहनशीलता वाढेल. ज्याप्रमाणे शंभूराजांनी देव, देश व धर्मासाठी अनेक शारीरिक आणि मानसिक छळ सहन करण्यासाठी आपले मन वज्रापेक्षाही कठोर केले होते, त्याचप्रमाणे आपणही आपले